अशी फळांची गुणवत्ता असावी। थ्रिप्सने बिलकुल चाटलेले नाहीत, शायनिंग, चकाकी आणि वजन खूप चांगलं आहे। प्रत्येक फळांची जर चकाकी बघितली तर खूप चांगल्यापैकी आहे। शेतकरी मित्रांनो, प्रत्येक झाडाला साधारणतः 25-30 फळं आहेत की जे आता तोडणीस तयार आहे। कोणतंही झाड घ्या, 1.5 ते 2 किलो एका झाडावरती माल आहे। शेतकरी मित्रांनो, हा श्री जावेद पटेल वडवळ नागनाथ यांचा हा शिमला मिरचीचा 2.5 एकरचा प्लॉट आहे। मिरचीला लागवड करून 78 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या 2.5 एकरामध्ये पहिला जो मिरचीचा तोडा आहे तो 10 टन झालेला आहे आणि दुसरा तोडा हा 8.5 टन झालेला आहे। आणि आता संपूर्ण जर आपण प्लॉटमध्ये नजर मारली तर प्रत्येक झाडावरती 1.5-2 किलो हा माल आहे। एक नंबर फळं आहेत। तर आता या मिरचीच्या झाडावर आपण जर सगळी जर मिरची पाहिली तर जवळजवळ या 2.5 एकरामध्ये 15 ते 20 टन माल रेडी आहे, म्हणजे तोडण्यास आता बघितलं तर भरपूर माल आहे, भरपूर। म्हणजे आत्ता जर आपण तोडायला चालू केलं तर जवळजवळ 15 ते 18 ते 20 टन माल हा 2.5 एकर शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये निघेल। एवढा माल आता रेडी असतानाही झाडाचा शेंडा चालू आहे, वरती लहान नवीन कळ्या निघत आहेत, फळांची लहान लहान सेटिंग होत आहेत, काही छोट्या अवस्थेत फळं आहेत आणि खाली तर भरपूर मोठाली फळं आपल्याला पाहायला मिळेल। शेतकरी मित्रांनो, एका झाडाला 2 टनापेक्षाही 2 किलोपेक्षाही जास्त माल आपल्याला दिसेल। सगळा माल हा पाल्यामध्ये आहे, त्यामुळे आपल्याला माल दिसून येत नाही, पण खरंच क्वालिटी आहे। तर शेतकरी मित्रांनो, या शिमला मिरचीला अजून शेंडा चालू आहे, फांद्यांची संख्या भरपूर आहे आणि नवीन फुलधारणा चालू आहे, लहान लहान फळं चालू। आणि सगळ्यात महत्त्वाचं की या शिमला मिरचीवरती कोणताच थ्रिप्स अटॅक आपल्याला दिसणार नाही। फळावरती, शेंड्यांवर, पानांवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव नाही आहे। आणि या झाडावरती जो आपल्याला माल दिसतोय हा माल खताच्या फवारणीच्या ताकदीवर आणि ड्रीपमधून दिलेल्या खताच्या ताकदीवरती हा सगळा शिमला मिरचीचा माल आपल्याला दिसतोय। कोणतंही झाड बघा, एक 1.5 ते 2 किलो आपल्याला माल सहज दिसेल। तर शेतकरी मित्रांनो, या शिमला मिरचीला दर 8 दिवसाच्या अंतराने मिकनेल 32 200 लिटर पाण्याला 1 किलो, 10-53-10 हे NPK खत 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 1 किलो, सुपर आमाडी SP 500 मिली, रिमॉल 500 ग्रॅम असं मिक्स करून फवारणी चालू आहे। म्हणजे एका तोड्यामध्ये 2 खताच्या फवारण्या आपण या शिमला मिरचीला पानांमधून देत आहे। आज आपण जर बघितलं तर जवळजवळ 80 दिवसाचा 78 ते 80 दिवसाचा हा मिरची प्लॉट आहे आणि आपल्याला अजून जुने पानं ही हिरवे दिसतील। जुन्या पानांवरती अजून पिवळे पानं पडलेले नाहीत, कार्यक्षम पानं आहेत, पानं मोठी आहेत।